लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चांदवड येथे रिपाई शाखेचे उद्घाटन व संवाद मेळावा संपन्न। रिपाईच्या विविध नेत्यांची प्रामुख्याने मेळाव्यास उपस्थिती। नाशिकच्या चांदवड तालुक्यात रिपब्लिकन ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये तालुका युवकांचा पक्षप्रवेश सोहळा, पदग्रहण सोहळा व शाखा फलकाचे उद्घाटन करून संवाद मेळावा चांदवड येथील शासकीय विश्रामगृहात रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या आदेशाने व रिपाईचे पॅथर नेते प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे, चांदवड तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा, देवळा विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिपाईचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उत्तर महाराष्ट्र नेते वंदेश गांगुर्डे, चांदवड शहर अध्यक्ष उमेश जाधव, ज्येष्ठ नेते अनिल भाऊ केदारे, माजी शहर अध्यक्ष रविभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सदरच्या कार्यक्रमाला प्रशांत ठाकरे, पंकज राऊत, राजू पगारे, नाना केदारे, अरुण अत्तार, गणेश साळवी, किशोर अहिरे, शंकर एळिंजे, पंकज गोदडे, आकाश बनकर, प्रवीण गाडे, सिद्धार्थ गांगुर्डे, बाबू हिरे, ज्योतिताई गरुड, मीनाताई शिंदे, रेखाताई बोढारे, शोभाताई खरे, शिवाजी धुळे, अमोल बेडके, धनगर कानडी तालुका अध्यक्ष प्रदीप मोरे, नांदगाव विधानसभा अध्यक्ष नामदेव लंबे, मराठा आघाडी तालुका अध्यक्ष संजय मोरे, युवा तालुका उपाध्यक्ष राहुल फटांगरे, धनगर आघाडी उपाध्यक्ष आदी मान्यवर व कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकाणी सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आणि आमचे नेते आदरणीय व या भारत देशाचे नेते, सर्वांवर राज्य करणारे, सर्वांवर मनमिळावू असणारे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, तसेच आदरणीय आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब, तो ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप, तसेच या चांदवड तालुक्यामध्ये काम करत असताना तालुका अध्यक्ष संकलाच्या चांदवड देवळा अध्यक्ष ताराचंद भाऊ वायरे, तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजाभाऊ वायरे, तसेच आमचे या ठिकाणी पॅन्थर नेते जाधव साहेब असतील, केदारे साहेब असतील, यांच्या रविभाऊ असतील, यांच्या सर्वांच्या मते या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष या चांदवड तालुक्यामध्ये सर्व धर्म समभाव, सर्व समाजाचे पदाधिकारी, युवा, महिला या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांना चांगली संधी मिळालेली आहे, अनेकांना चांगले पदं या ठिकाणी दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही काम करत असताना, सर्व मित्र पक्षामध्ये काम करत असताना जे राजकीय भाजपचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असतील, अजितदादा राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी असतील, आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहे, आदरणीय लोंढे साहेबांच्या आदर्शाने चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला फक्त एकच आहे की आम्हाला आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मान सन्मान मिळाला पाहिजे। मित्र पक्षाने फक्त आमचा वापर नाही करायला पाहिजे, कारण की रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्रात नव्हे, अनेक देशामध्ये, अनेक राज्यामध्ये, नागालँडसारख्या राज्यामध्ये आमचे 2 आमदार आहे, आमचे अनेक नगरसेवक आहे, नगर अध्यक्ष आहे, महापौर आहे। मग आम्हाला हा वाटा काय मिळत नाही, कारण की आमचा फक्त मतापुरता वापर करू नका, कारण की ह्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुम्ही शासकीय कमिट्या असतील, आमच्यापर्यंत कमिट्यामध्ये आमचे आरपीआयचे कुठलेही पदाधिकारी आपण या ठिकाणी घेतलेले नाही। अहो साधारणतः शिक्का मारण्याचा अधिकार आपल्याला मिळतो, विशेष अधिकारी तो सुद्धा आम्हाला दिलेला नाही। तर आमचं एकच इच्छा आहे की जर तुम्ही आम्हाला वारंवार टाळटाळ करत असाल आणि आमच्या आदरणीय आठवले साहेबांचा फोटो जर पुढे मित्रपक्ष टाळत असाल, पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये अशी ताकद आहे। आम्ही आठवले साहेबांचं वारं तुम्हाला माहीत आहे, आठवले साहेबांचं सगळं कळतं, कोणाची सत्ता येणार आहे, कोणाची जाणार आहे, पण रिपब्लिकन पक्षामध्ये इतकी ताकद आहे, कोणाला आमदार बनवायचं आणि कोणाला पाडायची ताकद आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व जनतेमध्ये आहे। आणि तुम्हाला एकच सांगेल, तर तुम्हाला आमचं कुठंतरी आमचा विटाळ होत असेल, पण आम्ही विटाळ होत असेल, तर मग आमचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी हे डॅशिंग नेतृत्व करणारे आमचे पॅन्थर नेते या ठिकाणी आहे, आमच्या जुन्या महिला आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तर आम्हाला लोंढे साहेबांना मागणी करून, लोंढे साहेबांना विनंती करून, आठवले साहेबांकडे जाऊन किती वेळ लागला तरी आम्ही आठवले साहेबांकडे वारंवार मागणी करून रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी चांदवड चांदवड देवळा विधानसभासाठी आम्ही जागेची मागणी करणार आहे। आणि जर एकदा जागा जर मिळाली, मग बघा चांगल्याची खट्याकशी खड्या होती, कारण की या ठिकाणी काम करणं एक चांदवड तालुक्याचे अध्यक्ष हे मारोडी समाजाचे जरी असले, त्यांचं एक नेतृत्व आहे, आमचे ताराचंद आयरेंचं नेतृत्व आहे, आमचे राजाभाऊ
आयरनचं नेतृत्व आहे आणि आमच्या महिला भगिनीचं नेतृत्व आहे. आमच्या या ठिकाणी आदिवासी भाऊ असेल, मराठा भाऊ असेल, धनगर भाऊ असेल, कानडी भाऊ असेल, मातंग भाऊ असेल, वदार भाऊ असेल, या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या रिपब्लिकन पक्षामध्ये आदरणीय लोंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात आणि त्या ठिकाणी आमचे पॅन्थर या ठिकाणचे डेंजर माणसं आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं मागाशी भाषणामध्ये की रिपब्लिकन पक्ष हा झंझावतीने कसा वाढत आहे आदरणीय लोंढे साहेबांच्या माध्यमातून. तर मी एकच मित्रपक्षाला एकच या ठिकाणी आवाहन करेल की आपण जर आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मान सन्मान आत्तापुढे टाळण्याचा प्रयत्न केला तर आमचा रिपब्लिकन पक्ष तुम्हाला येणाऱ्या सभेमध्ये तुमची जागा काय ती दाखवेल आणि आम्हाकडं कशी तुमची आदरणीय लोंढे साहेबांकडून आदरणीय आठवले साहेबांकडून कशी आमची रिपब्लिकन पक्षासाठी कशी या ठिकाणी आम्ही जागा मिळवतो हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध. पक्ष हा आरपीआय पक्ष फार जुना आहे व धडाडीचा आहे. आरपीआय पक्ष जो काम करेल तो एकच सिद्धांत होईल आणि आरपीआय पक्ष आतापासून नाही 76 सालात जेव्हा आमच्या घरी रामदासजी आठवले साहेब आले तेव्हापासून प्रकाशजी जाधव अनिलजी केदारे प्रियदर्शी मोहन दादाभाऊ निकम हे सर्व कार्यकर्ते आमच्या घरी यायचे. जेवण खावण करायचे, सर्वांना आम्ही स्वयंपाक करायचो व त्यांच्यामध्ये आम्ही धडाडीने कार्य केले आणि सर्वांनी धडाडीने काम करावं अशी माझी व आरपीआय पक्षाची इच्छा आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पण ज्या वेळेला प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात पडलो त्यावेळेला इतका भयंकर त्रास झाला. एकीकडे कुटुंब सांभाळायचं, दुसरीकडे चळवळ सांभाळायचं आणि तिसरीकडे हे जे प्रस्थापित लोक होते यांनी जी छळ केला होता पोलिसांच्या माध्यमातून, यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्याशी तोंड देऊन हा पक्ष उभा केला आणि त्या ओसाड जमिनीच्या सुपीक जमीन झाली. पूर्वी आम्ही पॅन्थरच्या शाखा ओपन करायला सायकलवर जायचो. ज्या गावाला बस जात होती त्या बसने जायचो. कुठलंही साधन नव्हतं. एकदा पात्र संघाची शाखा ओपन करण्यासाठी नाशिकची मंडळी आली होती. शंकर काकांच्या नेतृत्वाखाली तर कार्यक्रम चालू असताना उशीर झाला. पात्र संघाने 5-6 किलोमीटर पण येण्याची व्यवस्था नव्हती म्हणून मुक्काम केला. त्या ठिकाणी शंकर काकींचा नेतृत्व झाला. थोड्या रात्री बैलगाडी केली. हा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी हा बाबासाहेबांच्या संघटनेतला रिपब्लिकन पक्ष हा ते आपल्या चळवळीला सोबत घेऊन जात आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला आवाजून सांगतो की या ठिकाणी बरेचसे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. या तरुणांना मी विनंती करतो की केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या विविध प्रकारचे जे रोजगार आहेत आणि कॅपिटल फंड कॅपिटल व्हेंचर फंडमधून त्यांना उद्योगासाठी जवळजवळ 5 कोटीपासून तर 25 कोटीपर्यंत उपलब्ध आहे. त्यांनी विनंती करतो या युवकांच्या ज्या काही योजना आहेत याकडे ज्या काही योजना त्यांनी लाभ घ्यावा. कारण अशा कितीतरी काही योजना जे मुलं आहे स्पोर्टमॅन कबड्डी असतील, खो खो खेळत असतील, क्रिकेट असतील आणि रनिंगमध्ये चांगले हुशार आहे त्यांना कुठं पण आले अडचणी असेल ते बघा त्या ठिकाणी त्यांना बरी परिस्थिती असेल ज्या त्या शिक्षण वस्तीवर जा, तांड्यावर जा, प्रत्येकाने आणि अडचणी सोडवा. तर आपण रिपब्लिकन पक्षाने काम करत असताना तर केंद्रीय मंत्री आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण की आपल्याला म्हणून आपल्याला या ठिकाणी एकच करायचं सर्व समभाव म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि आपण काम करणार. आपल्या समोर घर राहणी महिला आघाडी सुद्धा आपल्या समोर काम करणार आहे. कारण खऱ्या अर्थाने नामदार चांगलं आता कारण की घरपट्टी आता पहिले 200 रुपये होते, 300 रुपये होते. नगरपरिषद मुख्य अधिकारी पुढे येतात, काही पण निर्णय घेणार. तुम्ही काय लोकांनी लागतच घेतात. घरपट्टी वाढत आहे, घरपट्टी वाढत आहे. हे बिलकुल मी चालू केलं नाही. या शासनाला मी पहिले सांगतो या मुख्य अधिकाऱ्याला सुद्धा माझं आव्हान राहील की आता लोकांना जी घरपट्टी आहे 200 रुपये असेल, 300 रुपये असेल, 400 रुपये आहे. पाणी पट्टी आम्ही तुम्हाला सांगतो
पाणीपट्टी त्याची भरायला कधी 20,000 थकलेले आहेत कधी 15,000. रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक.